नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। रयत शिक्षण संस्था सातारा यांच्या मार्फत आजची वॅकन्सी जी आहे निघालेली आहे। एकूण या ठिकाणी 494 जागांची वॅकन्सी आहे। अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट करायची नाही। परीक्षा देखील तुमच्या ठिकाणी होणार नाही। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्याची शेवटची तारीख 6/5/2025 पर्यंतची या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ तुमची काय लागणार आहे, वयमर्यादा काय लागणार आहेत, अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, त्याचबरोबर इतर अर्थ तुमची काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील सविस्तर जी काही माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट जे आहेत आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे रयत शिक्षण संस्था सातारा यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिले जे आहेत ग्रँडेबल पोस्ट जे आहेत त्या ठिकाणी दिलेले आहे। त्यामध्ये या ठिकाणी असिस्टंट प्रोफेसर या पदासाठीच्या वॅकन्सीज आहेत। मराठी विषयासाठी 10 वॅकन्सी आहे, हिंदीसाठी 3, इंग्रजीसाठी 17, पॉलिटिक्ससाठी 5, फिजिक्ससाठी 36, केमिस्ट्रीसाठी 39, हिस्ट्रीसाठी 14, सायकोलॉजीसाठी 7 वॅकन्सी आहे, जिओग्राफीसाठी 16 वॅकन्सी आहे, झुलॉजीसाठी 36, स्टॅटिस्टिक्ससाठी 6, मॅथमॅटिक्ससाठी 8, इकॉनॉमिक्ससाठी 23, बॉटनीसाठी 36, मायक्रोबायोलॉजीसाठी 8, कॉमर्ससाठी 38, इलेक्ट्रॉनिक्ससाठी या ठिकाणी 14 वॅकन्सी आहे, सोशिओलॉजीसाठी 1 वॅकन्सी, अशा एकूण 317 वॅकन्सी ज्या आहेत ग्रँडेबल पोस्टच्या या ठिकाणी आहेत। त्यानंतर या ठिकाणी नॉन ग्रँडेबल पोस्ट या ठिकाणी दिलेल्या आहेत। त्यामध्ये मराठीसाठी या ठिकाणी 4 वॅकन्सीज आहेत, हिंदीसाठी 5, इंग्रजीसाठी 13, हिस्ट्रीसाठी 5, जिओग्राफीसाठी 11, इकॉनॉमिक्ससाठी 13, त्यानंतर कॉमर्ससाठी 24 वॅकन्सी आहे, फिजिक्ससाठी 16, केमिस्ट्रीसाठी 19, बॉटनीसाठी 17, झुलॉजीसाठी 8, मॅथमॅटिक्ससाठी 12, इलेक्ट्रॉनिक्ससाठी 10, पॉलिटिक्ससाठी 4, कॉम्प्युटर सायन्ससाठी 16, कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्ससाठी 29, बायोलॉजीसाठी या ठिकाणी बायोटेक्नॉलॉजीसाठी 0 वॅकन्सीज आहेत, डिफेन्स स्टडीजसाठी देखील वॅकन्सीज नाहीत, फिजिओलॉजीसाठी 2 वॅकन्सी आहे, मायक्रोबायोलॉजीसाठी 5 वॅकन्सी आहे, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनसाठी 4 वॅकन्सी आहे, स्टॅटिस्टिक्ससाठी 2 वॅकन्सी आहे, मास कम्युनिकेशनसाठी 2 वॅकन्सी आहे, त्यानंतर डायरेक्टर ऑफ फिजिकल एज्युकेशनसाठी 1 वॅकन्सी आहे। अशा एकूण 224 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत। शैक्षणिक अर्थ तुमची काय लागणार आहे आणि जॉब लोकेशन काय असेल या संदर्भातील माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। मास कम्युनिकेशनसाठी तुमचं MA झालेलं असेल, MSc झालेलं असेल, कम्युनिकेशनमध्ये विथ सेट नेट किंवा PhD झालेलं असणं आवश्यक आहे। पिंपरीसाठीची वॅकन्सी या ठिकाणी आहे, पिंपरी या ठिकाणी जॉब लोकेशनला असेल पुणे जिल्ह्यामध्ये। त्यानंतर फूड प्रोसेसिंग आणि क्वालिटी मॅनेजमेंटसाठीची वॅकन्सी या ठिकाणी आहे। MTech तुमचं झालेलं असेल फूडमध्ये किंवा MSc फूड सायन्स झालेलं असेल, सोबत सेट नेट किंवा PhD झालेलं असणं आवश्यक आहे। मंचरसाठीची वॅकन्सी या ठिकाणी आहे, पुण्यामध्ये 2 वॅकन्सीज या ठिकाणी एकूण निघालेल्या आहेत। अकाउंटिंग आणि टॅक्सेशनसाठीची वॅकन्सी या ठिकाणी आहे। MCOM तुमचं झालेलं असेल किंवा DTL झालेलं असेल, MBA झालेलं असेल फायनान्समध्ये, सोबत नेट सेट PhD किंवा MWOC अकाउंटन्सी आणि टॅक्सेशन किंवा या ठिकाणी समतुल्य शैक्षणिक अर्थ असेल तर या ठिकाणी 2 वॅकन्सीज निघालेल्या आहेत। मंचरला या ठिकाणी 2 वॅकन्सी असेल आणि हडपसरला 1 वॅकन्सी, अशा वॅकन्सीज या ठिकाणी आहे पुणे जिल्ह्यामध्ये। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे रिटेल मार्केटिंग आणि मॅनेजमेंट आणि कॉम्प्युटर ॲप्लिकेशन आणि RMM आणि बिझनेस इकॉनॉमिक्स फॉर RMMसाठी। MBA तुमचं झालेलं असेल मार्केटिंगसाठी आणि BCA झालेलं असेल, सेट नेट झालेलं असेल, MCOM सेट नेट झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। औंधगावसाठी या ठिकाणी वॅकन्सीज आहे। त्यानंतर ब्युटी आणि वेलनेससाठीचे पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे। MWOC ब्युटी वेलनेस झालेलं असेल किंवा MTech कॉस्मेटिक्स टेक्नॉलॉजी झालेलं असेल किंवा MWOC ब्युटी थेरपी झालेलं असेल आणि एनेस्थेटिक्स झालेलं असेल किंवा PG इन कॉस्मेटॉलॉजी झालेलं असेल किंवा समतुल्य शैक्षणिक अर्थ असेल तर 2 वॅकन्सी या ठिकाणी आहेत। हडपसर पुणे या ठिकाणी जॉब लोकेशन तुमचं असेल। त्यानंतर फॅशन टेक्नॉलॉजीसाठी पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे। MWOC फॅशन झालेलं असेल टेक्नॉलॉजीमध्ये किंवा MTech फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये झालेलं असेल किंवा MSc हॉनर्स झालेलं असेल टेक्स्टाईलमध्ये किंवा MSc फॅशन डिझाईन झालेलं असेल किंवा मास्टर डिझायनिंग किंवा समतुल्य शैक्षणिक अर्थ असेल तर 2 वॅकन्सी या ठिकाणी आहेत। हडपसर पुणे या ठिकाणी जॉब लोकेशन असेल। वेतन जे आहे तुम्हाला या ठिकाणी सावित्रीबाई फुलेच्या नियमानुसार जे आहे या ठिकाणी दिलं जाणार आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ जे आहे त्यांच्या नियमानुसार
सीच्या गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या नियमानुसार तुम्हाला वेतन जे आहे या ठिकाणी दिलं जाईल। मुलाखतीच्या वेळी तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट जे असतील या ठिकाणी प्रोड्यूस करायचे आहेत। अर्ज जे आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत, त्या संदर्भातील वेबसाईट आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे। आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील वेबसाईट आपल्याला मिळेल, त्यावरून तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करू शकता। अर्ज जे आहे त्या ठिकाणी 29/4/2025 पासून सुरू झालेले आहेत आणि 6/5/2025 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करू शकता। निवड जी आहे तुमची मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, अशा नोकरी संदर्भातील नवीन अपडेट जे आहेत आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।